तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये लिमिट स्विचच्या साहाय्याने आपली मोटर कशी चालू बंद करायची हे शिकणार आहोत. आपण हा एक लिमिट स्विच वापरून आपली सिंगल फेज मोटर ही आपण ऑन ऑफ करणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करू. याचे सर्व कनेक्शनसाठी आपल्याला पाहिजे एक लिमिट स्विच, एक कॉन्टॅक्टर. आपल्याकडे सिंगल फेज कॉन्टॅक्टर असेल तर चांगले, नाही तर आपण 3 फेज कॉन्टॅक्टरला सिंगल फेज कॉन्टॅक्टर वापरू शकतो. त्यानंतर असा एक MCB पाहिजे, आपली मोटर, ठीक आहे, व काही वायर्स. चला तर आपण सुरू करू. सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, बघू शकता लिमिट स्विच काय असतो हे समजून सांगतो. लिमिट स्विचचे 4 स्क्रू मी आधी काढून ठेवले आहे. बघू शकता हा आहे लिमिट स्विच. यामध्ये नॉर्मली ओपन व नॉर्मली क्लोज असे 2 प्रकारचे कॉन्टॅक्ट असतात. हे जे खालचे 2 कॉन्टॅक्ट आहे आपण बघू शकता हे आहेत नॉर्मली ओपन कॉन्टॅक्ट, ठीक आहे. हे नॉर्मली ओपन कॉन्टॅक्ट आहे व नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट आहे, म्हणजे NO व NC असे 2 प्रकारचे याच्यामध्ये कॉन्टॅक्ट अवेलेबल आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, आता हे NO नॉर्मली ओपन कॉन्टॅक्ट वापरून आपल्याला मोटर आपली चालू बंद करायची आहे या लिमिट स्विचवर, ठीक आहे. चला तर आपण याचं कनेक्शन करू. सर्वात पहिले आपल्याला कनेक्शन करण्यासाठी ह्या NOचे जे 2 टर्मिनल आहेत, या 2 टर्मिनलला आपल्याला 2 वायर्स लावून घ्यायचे आहे. बघू शकता सर्वात पहिले मी लिमिट स्विचच्या ह्या 2 पॉईंटला इथे अशा पद्धतीने इथे एक वायर्स लावून घेतोय. NOच्या एका पॉईंटला. आता पुन्हा एक आपला NOचा दुसरा जो पॉईंट आहे त्यालाही एक वायर जोडून घ्यायची आहे. दुसरी वायर घ्यायची व NOचा दुसरा जो पॉईंट आहे यालाही एक वायर जोडून घेतली आहे अशा पद्धतीने बघू शकता. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याचे दोन्ही हे जे 4 स्क्रू आहे हे लावून द्यायचे आहे. आता आपण याचे स्क्रू लावून देणार आहोत. आपल्याला NCचं कुठे कनेक्शन नाही करायचं आहे, फक्त NOचे कनेक्शन करायचे आहे. आपण बघू शकता याच्यामध्ये आपण काय केलं आहे, नॉर्मली ओपनला 2 वायर जोडून घेतले आहे. नॉर्मली ओपनचे जे 2 कॉन्टॅक्ट आहे त्या दोन्ही कॉन्टॅक्टला आपण एक वायर जोडून घेतली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, हा जो आपला कॉन्टॅक्टर आहे हा 3 फेज कॉन्टॅक्टर आहे. तर 3 फेज कॉन्टॅक्टर असल्यामुळे आपण फक्त याचे 2च पॉईंट वापरणार आहोत. आपल्याला इथे सिंगल फेज कॉन्टॅक्टरची गरज आहे, परंतु जर आपल्याकडे सिंगल फेज नसेल, 3 फेज कॉन्टॅक्टर असेल, तरी आपण 3 फेज कॉन्टॅक्टरचे 2 पॉईंट वापरून आपण याचे कनेक्शन करू शकतो. ह्या कॉन्टॅक्टरमध्ये हा A1 व A2 हे खालच्या साईडला हे जे 2 कॉन्टॅक्ट दिसत आहेत हे कॉईलचे कॉन्टॅक्ट आहेत व इथे मेन RYB सप्लाय असतो, परंतु आपल्याला आता इथे 2च पॉईंट वापरून सिंगल फेज सप्लाय द्यायचा आहे. तर आता काय करणार आहोत आपण, हा जो लिमिट स्विच आहे ह्या लिमिट स्विचला आपल्याला इथे मेन स्विच जो मेन सप्लाय द्यायचा असतो त्या ठिकाणी आपण ही एक वायर जोडणार आहोत आणि आपला जो मेन सप्लाय आहे तो मेन सप्लाय आपल्याला ह्या MCB मधून घ्यायचा आहे, ठीक आहे. तर मेन सप्लायसाठी आपल्याला एक वायर इथे जोडून घ्यायची आहे. बघू शकता ह्या पॉईंटला मी अशा 2 वायर जोडणार आहे, म्हणजेच एक लिमिट स्विचची वायर व दुसरी वायर आपल्याला सप्लायसाठी घ्यायची आहे. आता ह्या MCB मधून आपल्याला इथे आउटपुट घ्यायचं आहे. तर ही वायर मी इथे ह्या MCBला या आउटपुटच्या पॉईंटला इथे जोडणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला MCBचं इथे कनेक्शन करायचं आहे. व MCBला या ठिकाणी इनपुट द्यायचं आहे. MCBतून हा आउटपुट पॉईंट घेतला आहे व कॉन्टॅक्टरला दिला आहे आपण, ठीक आहे. तर आता MCBला इनपुट देण्यासाठी एक फेज वायर पाहिजे आपल्याला. तर ही आपली लाल वायर जी आहे ही मेन इनपुट असणार आहे MCBची, ठीक. या ठिकाणी आपण ती वायर इथे जोडून देणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला MCBचं कनेक्शन करायचं आहे. MCB मधून इथे इनपुट फेज आलाय, त्यानंतर इथून आउटपुट निघालाय व आउटपुट आपला कॉन्टॅक्टरच्या एका पॉईंटला आलाय, ठीक. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे कॉन्टॅक्टरला न्यूट्रलचं कनेक्शन करायचं आहे, ठीक. तर ही मेन न्यूट्रल आहे आपली. मेन न्यूट्रल आपण या दुसऱ्या पॉईंटला इथे जोडणार आहोत, ठीक आहे. व कॉईलच्या ह्या A1 व A2चे हे जे 2 पॉईंट आहे त्या A1ला आपल्याला न्यूट्रल द्यायची. तर मी इथे A1ला एक काळी वायर जोडून घेतली आहे. तिचे दुसरे टोक आपल्याला काय करायचं आहे, ह्या मेन इनपुट जी न्यूट्रल आहे त्या ठिकाणी जोडून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या कॉईललाही इथे न्यूट्रल जाईल, ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे न्यूट्रलचं कनेक्शन करायचं आहे.
आता हा जो लिमिट स्विचची दुसरी जी वायर आहे, ही लिमिट स्विचची दुसरी वायर आपल्याला कॉन्टॅक्टरची जी कॉईल आहे त्या कॉईलच्या दुसऱ्या टोकाला म्हणजेच A2 ला जोडून द्यायची आहे. या ठिकाणी बघू शकता कॉन्टॅक्टरच्या कॉईलच्या दुसऱ्या टोकाला आपल्याला ही वायर जोडायची आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला कॉन्टॅक्टरचं व लिमिट स्विचचं कनेक्शन करायचं आहे. पुन्हा एकदा बघा, आपण लिमिट स्विचच्या नॉर्मली ओपन पॉईंटला 2 वायर जोडल्या आहेत. त्यातील एक वायर आपण इथे मेन इनपुट फेजला दिली आहे व दुसरी वायर आपण कॉन्टॅक्टरची जी कॉईल आहे त्या कॉईलच्या A2च्या म्हणजे दुसऱ्या पॉईंटला इथे दिलेली आहे. ठीक, आता आपल्याला कॉन्टॅक्टरच्या आउटपुट पॉईंटमधनं आपल्याला मोटरचं कनेक्शन करायचं आहे. तर ह्या ज्या वायर्स आहे ह्या मोटरच्या वायर्स आहेत. ठीक, आपल्याला मोटरची फेज इथे या फेज पॉईंटला द्यायची आहे. पहिला जो पॉईंट आहे या ठिकाणी मी इथे फेज जोडणार आहे मोटरसाठी. ठीक आहे, अशा पद्धतीने फेजचं कनेक्शन पूर्ण केलं आहे. आता आपल्याला इथे न्यूट्रल द्यायचे आहे. हा पॉईंट आपला न्यूट्रलचा आहे, ही मोटरची न्यूट्रल. ठीक आहे, तर न्यूट्रलच्या ठिकाणी आपण ही न्यूट्रल जोडून देणार आहोत. अशा पद्धतीने आपलं कनेक्शन पूर्ण झालेलं आहे. आता आपण चेक करणार आहोत की आपल्या लिमिट स्विचवर आपली मोटर चालू बंद होती का नाही. ठीक आहे, चला तर आपण चेक करू. ठीक आहे, आता या ठिकाणी MCB पर्यंत मेन सप्लाय आलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं बघा, MCB ऑन करायचं आहे. MCB ऑन केल्यानंतर आता इथे लिमिट स्विच ऑपरेट करायचा आहे. ज्यावेळेस आपला लिमिट स्विच ऑपरेट होईल त्यावेळेला आपली ही मोटर चालू होईल. पण बघू शकता, म्हणजे हे जे नॉर्मली ओपन कॉन्टॅक्ट आहे ते क्लोज होतील. ठीक आहे, बघू शकता हा लिमिट स्विच जेव्हा ऑपरेट होतो तेव्हा आपली मोटर चालू होते, म्हणजेच कॉन्टॅक्टर ऑन होतो व आपली मोटर चालू होते. बघू शकता लिमिट स्विच ऑन केला, ऑपरेट झाला की कॉन्टॅक्टर ऑन होऊन आपली मोटर ही चालू होते. लिमिट स्विच ऑफ झाला म्हणजे लिमिट स्विच ऑपरेट झाला पुन्हा की आपला कॉन्टॅक्टर पुन्हा बंद होतो. अशा पद्धतीने आपण लिमिट स्विचच्या सहाय्याने आपली मोटर चालू बंद करू शकतो. जर आपल्याला माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा.